नमस्कार मित्रांनो, मी अविनाश करत आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. काल आपण जो व्हिडिओ बघितला त्या व्हिडिओला भरपूर प्रतिसाद दिला, त्यामुळे आज आपण आंधळी धरणातून पाणी कुठल्या मार्गे रानन मार्डी या साईडला सोडलेला आहे हे बघणार आहे. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा, तुम्हाला आम्ही हा मार्ग कसा आहे तो दाखवणार आहे. तर आता सध्या आपण आंधळी धरणावरती आहे. पाठीमागची मशिनरी तुम्ही बघितलेली आहे आणि या साईडला तुम्ही बघताल तर हा चेंबर आहे. अशा प्रकारचे चेंबर ठिकठिकाणी उभे केलेले आहेत जेणेकरून पाण्याची काय परिस्थिती आहे आपल्याला समजेल. तर चला व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया. मित्रांनो, धरणाच्या खालच्या बाजूलाच एक 200 मीटर अंतरावर दुसरा एक चेंबर टाकलेला आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता, या मकाच्या रानामध्ये चेंबर दिसतोय आपल्याला. तुम्हाला झूम करून दाखवतो हा चेंबर. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही समोर बघसाल तर या मकाच्या रानामध्ये हा चेंबर उभा आहे. अशाच प्रकारे चेंबर खाली गेलेले आहेत. मित्रांनो, पाईपलाईन खोदून पलीकडे गेलेली आहे ते आपण बघणार आहे. तर इथून पुढे अजून आपल्याला प्रवास करावा लागणार आहे. तोपर्यंत मित्रांनो व्हिडिओ मध्ये राहा. मित्रांनो, अजून एक चेंबर आपल्याला रस्त्याला भेटलेला आहे. रस्त्याच्या कडेला ऊस आहे आणि या ऊसाच्या शेजारी रस्त्याच्या कडेला चेंबर काढलेला आहे. या ठिकाणी तुम्ही चेंबर बघू शकता. तर मित्रांनो, हा चेंबर आणि या ठिकाणाहून मित्रांनो ही पाईपलाईन अशीच समोरच्या डोंगरात गेलेली आहे. त्यासाठी आपल्याला इथून अजून 3-4 किलोमीटर जावं लागणार आहे मित्रांनो. तर समोरच्या डोंगरामध्ये जाण्यासाठी आपल्याला एक 15-20 मिनिट वेळ लागणार आहे. तर मित्रांनो, तोपर्यंत व्हिडिओमध्ये राहा. शक्यतो व्हिडिओ कट करूनच वापरला जाईल जेणेकरून व्हिडिओ लांब होणार नाही. तर चला मित्रांनो, आपण बिदालच्या उत्तरेला एक बिदाल गावातून 2 ते 3 किलोमीटर बाहेर आलेलो आहे. आणि तुम्ही या ठिकाणी बघता तर ही डांबरी नवीन बनवलेली आहे डांबरी, आणि ह्या रस्त्याला उकरून पाईपलाईन या गेटच्या पलीकडे केलेली आहे अशी डोंगरामध्ये. इथे तुम्ही बघू शकता, पाठीमागे बघू शकता रस्ता कसा आहे आणि हा रस्ता बघू शकता तुम्ही बनवलेला आहे. इथून पाईपलाईन गाडलेली आहे मित्रांनो. तर लक्षात येईल पाईपलाईन किती मोठी आहे. तर बिदालच्या उत्तरेला ज्याला बघायचं असेल त्यानं बिदालच्या उत्तरेला हे जे नारळाचे झाड दिसत आहेत आणि हे गेट दिसतंय, या ठिकाणावरून ही पाईपलाईन गेलेली आहे. अजूनही आपण पुढे जाणार आहे. तर मित्रांनो, बघूया पुढे जाऊन. मित्रांनो, आपण बिदालच्या ह्या डोंगराळ भागाच्या परिसरात पोहोचलेलो आहे आणि या ठिकाणी बघताल तर रस्ता ब्लॉक केलेला आहे.
इकडून गाड्या जाते त्यामुळे रस्ता शेतकरी समोर चार खांदे पाईपलाईन पुण्याची चाललेली आहे. पाईपलाईन तशीच पुरून खाली गेलेली आहे. तर इथूनच तुम्हाला झूम करून दाखवतो मित्रांनो. तर मित्रांनो शेवटी आपण ह्या बिदालच्या डोंगरात पोहोचलेलो आहे आणि तुम्ही पाठीमाग बघचाल तर समोर दिसते ती पाईपलाईन काढलेली आहे आणि पाईप पुरून नेलेली आहे. तिथं तुम्ही बघू शकता चेंबर काढलेला आहे आणि पाईपलाईन ओढलेली आहे. या साईडला इकडं पांगरी साईडला पाणी जाणार आहे आणि या साईडला इकडं असं रानंद मार्डी मार्गे पाणी जाणार आहे खाली. तर इथपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला मित्रांनो बरंच कष्ट करावं लागलेलं आहे. आणि समोरच्या डोंगरात बघताल तुम्ही तर त्या साईडला तुम्हाला दिसेल की डोंगर पोखरून पाईपलाईन नेलेली आहे. मला असं वाटतंय की मला तिथं जाणं गरजेचं आहे कारण इथून काही स्पष्ट दिसत नाही. तर त्या ठिकाणी पण आपण जाऊया पण वेळ लागतो. तर मित्रांनो इथून पुढे काय गाडी जाऊ शकत नाही त्यामुळं आपल्याला चालत जावं लागणार आहे. ही डोंगर भागातून पाईपलाईन काढलेली आहे आणि तुम्ही बघू शकता पाईपलाईनीचं अजूनही काम पाणी इकडे तिकडे पोहोचवण्यासाठी काय काम शिल्लक आहेत. तर जबरदस्त मित्रांनो काम आहे. तुम्ही पाठीमाग बघचाल तर पाईप गाडलेले आहे. तुम्ही बघू शकता किती मोठा खर्च झाला असेल ही पाईपलाईन करण्यासाठी. याचा काय अंदाज आपल्याला बांधता येणार नाही पण तुम्ही सुद्धा अंदाज बांधू शकत नाही की किती रुपये यासाठी खर्च झाले असतील. पण संपूर्ण तालुक्यात पाणी पोहोचवण्याचं जे काम आहे ते उत्तमरित्या चालू आहे. फक्त वेळ लागणार आहे कारण एवढं सोपं नाही की प्रत्येक गावापर्यंत पाणी पोहोचवणं. तर मित्रांनो अजूनही पाईपलाईन बरीच लांब आहे डोंगरात. तुम्ही बघू शकता आजूबाजूला सगळी झाडे, कुठेही घर नाही काय नाही. आणि या इकडे पाईपलाईन गेलेली आहे. पुढे पाईपलाईन पूर्ण करून मुजवलेली आहे. बघू शकता या इथं बघा. पण आता ही बघितली पाईपलाईन इथून पुढे गेलेली आहे परंतु इथून पुढे आता आपण काय जाऊ शकत नाही. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मान तालुक्यातील विविध वैशिष्ट्यपूर्ण स्थळ काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. तोपर्यंत मित्रांनो आपला नमस्कार.